दिलीप गंगाधर सोपल या तरुणाने 1978 साली वकिलीची सनद घेतली आणि सामान्य माणसाचे प्रश्न हाताळत समाजकारण सुरू केले। त्या काळात चांगुलपणातून माणसे जोडत या तरुणाने आपल्या मागे अक्षरशः जनसागर उभा केला। 18 पगड जातींच्या मित्रांनी या गरिबांच्या वकिलाला राजकारणात ओढले। लोकनेते यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, राजाराम बापू पाटील यांचे आशीर्वाद सोपल साहेबांना लाभले। महाराष्ट्राच्या राजकारणात त्यावेळेस शरद पवार हे लोक चळवळीतून निर्माण झालेलं लोकनेतृत्व होतं। पवार साहेबांनी दिलीप सोपल या धडपड्या, हसतमुख आणि उत्साहाने सळसळणाऱ्या तरुणाच्या अंगातले नेतृत्व गुण ओळखले आणि त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली। मग शहर असो वा ग्रामीण भाग, सोपल साहेबांच्या पाठीशी बार्शीची लोकशक्ती उभी राहिली। सोपल साहेब बलाढ्य नेत्याला पराभूत करून विधानसभेला निवडून आले। 1986 साली त्यांनी विधिमंडळात बार्शीचा पाण्याचा प्रश्न मांडला। आमदार निधीतून पाणी पुरवठ्याच्या योजनांवर जास्तीत जास्त भर दिला। सोपलांचे राजकारण म्हणजे लोकांचे प्रश्न सोडवणे हे बार्शीकरांना जाणवू लागले। त्यावेळेस शरद पवार साहेब यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। सोपल साहेब यांनी पवार साहेबांची साथ सोडली नाही। बारामतीच्या मागे बार्शी हे समीकरण झाले। एकोणीसशे 1990 साली सोपल साहेब राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने पुन्हा विधानसभेला निवडून आले। काँग्रेसचा हात सर्वांना देत साथ हे गीत बार्शीकरांनी गायले। ती 5 वर्ष सुद्धा सोपल साहेबांनी आपल्या विकास दृष्टीमुळे गाजवली। पाणी पुरवठा, रस्ते, वीज या पायाभूत सुविधा ग्रामीण भागात विकसित करण्यासाठी सोपल साहेबांनी सर्वतोपरी प्रयत्न केले। तालुक्यात शिक्षण संस्थांचे जाळे निर्माण करण्यातही सोपल साहेबांनी पुढाकार घेतला, पण त्यांनी कधीही कोणत्याही संस्था चालकाकडून फायद्याची अपेक्षा अजिबात केली नाही। 1995 सालची विधानसभा निवडणूकही सोपल साहेबांनी अतिशय कौशल्याने जिंकली। 10 वर्षात केलेल्या कामांमुळेच ते निवडून आले। त्यांनी विजयाची हॅट्रिक केली। परिपक्व आणि प्रगल्भ विचारांच्या आणि कायद्याचे ज्ञान असलेल्या सोपल साहेबांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विधी व न्याय खात्याच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली। मनोहर जोशींसारख्या विद्वान आणि सुजाण मुख्यमंत्र्यासोबत काम करण्याची संधी सोपल साहेबांना मिळाली। या काळात विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या माध्यमातून सोपल साहेबांनी शेतकऱ्यांना सहजपणे कर्ज मिळावे यासाठी प्रयत्न केले। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून सोपल साहेब कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिले। सोलापूर जिल्हा दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या माध्यमातून सोपल साहेबांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धी दिली। उपसा सिंचन योजनेला मंजुरी, लघु व मध्यम प्रकल्पांची निर्मिती, वीज उपकेंद्रांची निर्मिती, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, साठवण तलाव यातून सोपल साहेबांनी भगीरथ प्रयत्नातून शेतकऱ्यांना समृद्धी देण्याचा प्रयत्न केला। या काळात सोपल साहेबांनी असंख्य माणसं जोडली। त्यांचं घर म्हणजे कार्यकर्त्यांचं भवळ
आणि सामान्य जनतेचे आधार केंद्र झाले. सोपल साहेबांचा जनता दरबार म्हणजे सामान्य माणसांच्या अडीअडचणी, सार्वजनिक समस्या आणि समाजाच्या गरजा यांची चर्चा आणि सोडवणूक करणारी सहविचार सभाच असायची. सोपल साहेब कधी आमदाराच्या तोऱ्यात वावरले नाहीत. उलट त्यांच्या दिलखुलास आणि मनमोकळ्या वागण्या बोलण्यामुळे सामान्य जनता त्यांच्या जवळ आपले मन मोकळे करायला हक्काने आपला माणूस समजून त्यांच्याकडे येत असायची. गेली 40 वर्ष हा तालुका म्हणजे आपला प्रपंच असे समजून सोपल साहेब कायम कुटुंब प्रमुखाच्या आणि पालकाच्या भूमिकेत आमदारकी जगत राहिले. सोपल साहेब बोलले आणि त्यांनी विचारपूस केली की सामान्य माणसं हसत मुखानं आपल्या मनावरचं दडपण दूर करत आपला माणूस समजून प्रसन्न चेहऱ्याने आपल्या घरी जायची. सोपल साहेबांना एकदा भेटलेला माणूस त्यांना आयुष्यभर विसरत नसायचा. स्वतःची दुःख विसरून दुसऱ्याच्या जीवनात आनंद निर्माण करणाऱ्या या विकास यात्री, आनंद यात्री आपला माणूस यांनी तालुक्यासाठी आपलं आयुष्य वेचलंय. अशा या जनतेला भगवंत मानणाऱ्या, त्यांच्या दुःख निवारणाला भगवंत भक्ती समजणाऱ्या आणि जनतेची भेट म्हणजेच भगवंत दर्शन असे मानणाऱ्या, त्यांच्या दुःख निवारण्याला भगवंत भक्ती समजणाऱ्या आणि जनतेची भेट म्हणजेच भगवंत दर्शन असे मानणाऱ्या या लोकनेत्याची कार्यभ्रमंती आणि सेवा यात्रा उत्साहाने सुरू आहे. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, विधानसभेला उभा गोंधळी बार्शी तालुक्याचा, कहो दिल से सोपल फिर से.